मध्ये रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला डिव्हिजनची एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, सगळी डिव्हिजनची एक्झाम्पल जी आज मी सॉल्व करणार आहे ती आपल्या बोर्डवर राईट केलेली आहे। हीच एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करणार आहे। ओके, मग सुरू करूया आपला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायला। ओके, फर्स्ट आपलं एक्झाम्पल काय आहे, 126 डिवाइडेड बाय 2 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 126 हा आपला डिव्हिडंड आहे। अबॅकस मध्ये डिव्हिडंडला एक प्लेसमेंट असते, म्हणजे जागा असते, ती कुठे तर इकडे असते। डिव्हिडंड आपल्याला अबॅकस किटवर ऍड करून घ्यायचा असतो। ओके, आपण ऍड करून घेऊया। आपण ऍड केलेले आहेत। आपला डिवाइजर किती आहे, 2 आहे। डिवाइजर आपल्याला कुठे ऍड करायचा नसतो, तो आपल्याला लक्षात ठेवायचा असतो। ओके, 2 हा आपला डिवाइजर आहे, म्हणजे 2 च्या टेबलने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। ओके, मग सुरू करूया। फर्स्ट आपल्याकडे फर्स्ट रॉड मध्ये किती बिट आहे, तर 10। तर 10 नी पण डिव्हिजन होईल, पण आपण 2 रॉड बघूया। हा 10 आणि हे 2 किती झाले, 12। 12 नी पण डिव्हिजन होतं, म्हणजे 2 6 जा 12 बरोबर। 2 6 जा 12, 6 आपण ऍड करतोय। हे 6 आपलं आन्सर झालं। इकडे आपलं आन्सर आहे या रॉड पासून या रॉड पर्यंत। ओके, आणि 12 आपल्याला लेस करायचे आहे। लेस केले आपण 12। आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहे, तर 6। तर 2 च्या टेबल मध्ये 6 येतात का, तर 2 3 जा 6, 2 3 जा किती 6, मग 3 आपण ऍड करूया। 3 आपण ऍड करतो केले आणि लेस आपण 6 करूया। इकडे 0 आलं, हे आपलं आन्सर आहे। ओके, हे आन्सर आहे। आन्सर किती आहे आपलं 63। 63 आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं, 459 डिवाइडेड बाय 9 हे आपलं एक्झाम्पल आहे। डिव्हिडंड आपला काय आहे, 459 हे आपलं डिव्हिडंड आहे। मग डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचा आहे। ऍड केलं आपण। ओके, ऍड केलं। आता आपला डिवाइजर किती आहे, 9 आहे। ओके, 9 हा आपला डिवाइजर आहे। फर्स्ट एक्झाम्पल ज्या स्टेपने मी सॉल्व केलं त्या स्टेपने आपण सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व करणार आहोत। ओके, तुम्ही नीट लक्ष देऊन बघा की मी कसं एक्झाम्पल सॉल्व करते ते, आणि तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर एक्झाम्पल सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे अबॅकस किटवर ते समजून जाईल। ओके, मग डिवाइजर किती आहे आपला, 9 आहे। मग आपल्याकडे फर्स्ट रॉड मध्ये किती बिट आहेत, तर 40 आहेत। ओके, तर 9 च्या टेबल मध्ये 40 येतात का, तर 9 च्या टेबल मध्ये 40 येत नाही। मग आपण सेकंड रॉड वर किती नंबर आहे, 5, म्हणजे 45। तर 9 च्या टेबल मध्ये 45 येतात का, तर 9 5 जा 45, 9 5 जा 45। मग आपण ऍड करूया 5 आणि लेस आपण 45 करूया। लेस आपण 5 केले। ओके, ऍड आपण 5 केले आणि लेस आपण 45 केलेले आहेत। ओके, आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहे, 9, म्हणजे 9 1 जा 9, 1 जा 1 आपण ऍड करतोय आणि लेस आपण 9 करायची। ओके, इकडे किती आहे 0, इकडे किती आलं 0, मग हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं 51 आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। अबॅकस क्लिअर करूया। ओके, ही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे। ही एक्झाम्पल नक्की तुम्हाला समजली असतीलच। खूप इझी ट्रिकने मी एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवली आहे। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करणार आहोत। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 456 डिवाइडेड बाय 4 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 456 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 456 आपला
डिव्हिडंड आहे, मग डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचा आहे. आपण ऍड करून घेऊया. ऍड केला आपण. ओके, आपला डिव्हायजर किती आहे? 4 आहे. म्हणजे 4 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ओके, तर 4 च्या टेबल म्हणजे किती, फर्स्ट ऑर्डर मध्ये किती बीट आहेत आपल्याकडे? 40. ओके, मग 4 च्या टेबल मध्ये 40 येतात. तर 4 च्या टेबल मध्ये 4 10 जा 40, 10 जा मग 10 आपल्याला ऍड करायचे आहे. हा 1 आणि हा 0 10. आता लेस 40 करूया आपण. लेस 40 केले. आता आपल्याकडे किती बीट आहेत? हे 50. ओके, मग 4 च्या टेबल मध्ये 50 येतात का? तर 4 च्या टेबल मध्ये 50 येत नाही. मग काय करायचं? 50 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला 4 च्या टेबल मध्ये येतो? तर 4 10 जा 40, मग 10 आपल्याला ऍड करायचे आहे. ओके, 10 ऍड केले आणि लेस आपण 40 करूया. लेस 40 चा आपण म्हणजे लेस 4 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 10 आणि हे 6 म्हणजे 16 बीट राहिलेले आहेत. तर 4 च्या टेबल मध्ये 16 येतात का? तर येतात. 4 4 जा 16, 4 4 जा मग 4 आपण ऍड करूया आणि लेस आपण 16 करूया. लेस आपण 16 केलेले आहे. ओके, हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर काय आहे आपलं? 114. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, हे एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. खूप इझी एक्झाम्पल होतं. आपण खूप इझी ट्रिकने एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 874 डिवाइडेड बाय 2. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 874 हा आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. आपण ऍड केलेले आहे. ओके, आपला डिव्हायजर किती आहे? 2 आहे. 2 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ओके, तर हे किती आहे? फर्स्ट राउंड मध्ये बीट 80. तर 2 च्या टेबल मध्ये 80 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये 80 येत नाही. मग काय करायचं? तर 80 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर? तर 2 10 जा 20, मग 10 आपण ऍड करतोय. ओके, हा 1 आणि हा 0 10 आणि लेस आपण किती करायचे? 20 करायचे. लेस 20 केले. आता किती राहिले त्याच रॉड मध्ये? 60. तर 60 पण पॉसिबल नाही. मग परत 2 10 जा 20, त्याच रॉड मध्ये 10 ऍड करायचे आहे आणि लेस आपल्याला 20 करायचे आहे. ओके, लेस 20 केले. आता किती बीट राहिलेले आहेत आपल्याकडे? 40. तर 40 पण पॉसिबल नाही. मग काय करायचं? तर 2 10 जा 20, परत 10 ऍड केले आणि लेस 20 करूया. ओके, लेस 20 केले. आता किती बीट राहिले? 20. तर 2 10 जा 10 आणि लेस 20. ओके, आपण इकडे डिव्हिजन होत नाही तिथपर्यंत इकडे ऍड करत गेलो आणि इकडे सबट्रॅक्शन करत गेलेलो आहोत. ओके, आता किती बीट राहिलेले आहेत आपल्याकडे? हे किती आहेत? 70 बीट आहेत. मग 2 च्या टेबल मध्ये 70 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये पण 70 येत नाही. मग काय करायचं? तर परत आपण 2 10 जा मग 10 आपण या नोड मध्ये आता ऍड करायचे आणि लेस इकडे 20 करायचे. राहिले आता त्याच रॉड वर किती? 50 राहिलेले आहेत. मग 50 पण पॉसिबल नाही. मग परत 2 10 जा 10 ऍड केले आणि लेस आपण 20 करूया. आता किती राहिले? 30. मग 30 पॉसिबल आहेत का? तर नाही. मग काय करायचं? ते 2 10 जा 10 ऍड केले आणि लेस 20. आता किती राहिलेले आहेत? 10. ओके, 10 नी पण होईल, पण आपण 2 रॉड कडे बघूया. हे किती झाले? 14 बीट आहेत आता आपल्याकडे. तर 2 ने 14 ला डिव्हिजन होईल का? 2 च्या टेबल मध्ये 14 येतात का? तर येतात. 2 7 जा 14
आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करून